कथा माझ्या वाहिनीची भाग 1. नमस्कार. मराठी चावट कथामध्ये आपले स्वागत आहे. माझी पहिली कथा पोस्ट करत आहे. माझं नाव राहुल. आमच्या घरात मी सर्वात लहान. आमचा भाऊ मोठा असल्याने सगळ्यात अगोदर त्याचे लग्न झाले. माझ्या भावाचे वय 28 असेल तेव्हा त्याचे लग्न आमच्या लांबच्या नातेवाईकाच्या मुलीसोबत झालं. लग्न वगैरे अगदी थाटात पार पडले. अरे हो, वाहिनीबद्दल सांगायचे राहिलाय, सांगतो की माझ्या वाहिनीच नाव स्वाती. दिसायला देखणी आणि तिला बघितल्यावर वाटायचे तिला ना मिठीतच घ्यावे आणि तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करावा. तिच्याबद्दल अशा भावना काय याच्या कोणास ठाऊक. पण वय वाढत होते, माझं असे वाटणे साहजिक असायचे. तर असो दिसायला एकदम देखणी, मादक आणि रेखीव चेहरा. कुणाला सहज भुरळ पाडेल अशीच. नेहमी जेव्हा काम इच्छा व्हायची तर तिचा देह मला आठवायचा. ती जेव्हा घरात धुणे धुवत असायची तेव्हा तो तिचा बोचा हम क्षणात बुल्लात आठवायचा. असा गोल गरगरीत बोचा बघितल्यानंतर सगळ्यांचे लवड्याचे हा तर होणारच. तीच ते साडी गुडघ्यापर्यंत वर करून धुणं धुवायला बसणे. त्या गोऱ्या पोटऱ्याने हाळत तिच्या पोटऱ्यावरचे ते विरळ केस बघितले की शरीरात करट आल्यासारखे व्हायचे. चालत असताना तिची मटकणारी गांड अजून वेळ लावायची. माझं कॉलेज सुरू नसल्यामुळे मी दुपारी घरीच असायचो. असेच दिवस मागून दिवस जात होते. मी स्वाती वाहिनीच्या नावाने रोज बाथरूम मध्ये हलवायचो. तिची निकवर बुल्ला रगडून माझं पाणी काढायचो. हम असेच दिवस जात होते. ह्या गोष्टी फक्त माझ्यात होत्या. जसे वय वाढू लागले तशी झवण्याची इच्छा खूप होऊ लागली. आता स्वाती वाहिनी पण भरली होती. छोट्या कैऱ्या आता मोठे आंबे झाले होते. तिचे बॉल वाढले होते. गावरान स्वाती वाहिनी आता बाई झाली होती. तिची गांड आता जास्त डौलदार झाली होती. तिलाही कळले होते माझा धीर आता काही लहान राहिला नाही. मग आमच्यात चांगली गट्टी जमली होती. भाऊ दिवसभर कामाला असायचा. स्वाती वाहिनी माझ्या सोबत चांगलीच हसत खेळत बोलायची. कधी मजा मस्करी करायची. एखादा संध्याकाळच्या वेळेस वाहिनी झाडू मारत होती. मी सोप्यावर होऊन टीव्ही पाहत होतो. ती झाडू मारत असताना मी तिला न्याहाळत होतो. तिची गोलाकार गांड पाहून माझ्या बरमोड्यामध्ये तंबू तयार झाला. माझा बुल्ला कडक आणि लांबलचक. स्वाती वाहिनीच लक्ष माझ्या बुल्यावर गेले आणि काही क्षण न्याहाळत माझी आणि तिची नजरानजर झाली आणि तिने लक्ष नाही असे दाखवून तिचे काम चालू ठेवले. मी तडक उठून बाथरूम मध्ये जाऊन लंड स्वाती वाहिनीच मादक शरीर आठवून हलवले. माझ्या मनात हुरहुर माजले. तीच माझ्या बुल्याकडे रोखून पाहणे. तो क्षण सारखा आठवू लागले. मला तिला नागडे बघण्याची इच्छा होऊ लागली. आता रात्री मी प्लॅन केला. सगळे झोपल्यानंतर मी त्यांच्या रूम जवळ गेलो. आता मधून मोठ्या श्वासाचा आवाज येत होता आणि किंचित कणल्यासारखा आवाज येत होता. मला घाम फुटला होता. पण इच्छा होती स्वाती वाहिनीला नागडे पाहण्याची. त्याच्या रूमच्या दाराला एक फट होती. त्या फटीमधून मी बघितले. माझे डोळे विस्फारले. उच्च करायची आजकालच्या पुरुषांना घाईच फार. त्याने त्याचा बुल्ला वाहिनीच्या पुचीवर ठेवला. जोरात टोका देऊन बुल्ला तिच्या पुच्छीत सरला. तशी तिने असा आवाज केला. माझी स्वाती वाहिनी भाऊकडून जवून घेत होती. माझा भाऊ वाहिनीच्या पुच्छीमध्ये बुल्ला घुसळून काढत होता. त्याच्या मजबूत शरीरेष्टीने तो काचाकच स्वाती वाहिनीच्या पुच्छीमध्ये बुल्ला घुसळून काढत होता. स्वाती वहिनी त्याच्या बुल्याचे आघात तिची गांड उचलून आत खोलवर घेत होती. तिच्या आंब्याची बॉन्डे गदागदा हालत होती. तीच गोर शरीर चमकून निघत होत. भाऊचा बुल्ला बाहेर आल्यावर तिची केसाळ पुची दिसत होती. तिने तिच्या पायाचा विळखा भाऊच्या गांडीवर केला होता. तेवढ्यात भाऊने पाणी काढले आणि बुल्ला पुच्छी मधून काढला. वहिनीने तोंडातून चित्कार काढला. अहो नका ना काढू अजून. भाऊ दमून बाजूला होऊन झोपी गेला. माझ्या बुल्याने आता कडक आणि लांबसडक होऊन बुल्याच्या शिरा दुखावल्या. मी माझ्या बेडवर जाऊन रात्रभर स्वाती वाहिनीच नागडे शरीर आठवून मुठ मारली. कधी झोप लागली कळले नाही. सकाळी कधी जाग आली समजले नाही. उशीर झाला म्हणून मी पण कॉलेजला गेलो नाही. माझ्या मनात आता स्वाती वाहिनीबद्दल अजून प्रेम आणि कामवासना जागृत झाल्या. भाऊ आणि घरातले सगळे कामाला गेले. स्वाती वाहिनीला आवाज देऊन चहा करायला सांगितले. हो करते. स्वाती वाहिनी थोड्या वेळात चहा घेऊन आली आणि म्हणाली,
महाशय एवढ्या जगाला तुमची गरज आहे. मी तिला म्हणालो, जगाला कशाला, तुला असेल माझी गरज. तिने खोटे डोळे वटारून विचारले, काय म्हणाला? म्हणजे काहीतरी काम असेल तुझं. दळण वगैरे आणायचे असेल. अजून काय ना? आता मी लहान असल्यामुळे काम मलाच करावी लागायची, सगळेच करतात. नाही तसे काही नाही, आवरा आता, अंघोळीला पाणी काढलाय, थंड होईल. असे म्हणून वहिनी ताडताड निघून गेली. मी एकटक तिच्या मटकणारी गांड न्याहाळत बसलो. ती बाहेर जाऊन तिच्या कामाला लागली. स्वाती वाहिनीला रात्री झवतानाचे चित्र डोळ्यासमोर तरळत होते. ती आणि मीच घरी होतो. दुपारचे जेवण आटोपल्यानंतर आम्ही काही वेळ गप्पा मारत होतो. पूर्णविराम. तिने मला विचारले, मग राहुल साहेब? तिच्यापेक्षा लहान असल्यामुळे राहुलचं म्हणायची. आजकाल खूप कावरे बावरे असता, प्रेमात वगैरे पडला नाही ना? मी म्हणालो, छे ग वहिनी, अजून तुझ्यासारखी सुंदर मुलगी नाही भेटली. तिने खोटे खोटे डोळे वाटारले आणि म्हणाली, पुरे हा मस्करी आता. आणि मला टपली मरायला पुढे आली आणि चुकून तिचा हात माझ्या बुल्यावर हलकासा पडला. ती सुद्धा काही क्षण गडबडून सॉरी म्हणाली. माझा बुल्ला आधीच कडक होऊन बसला होता. कडक बुल्याला मुलायम स्पर्श झाला. झोपलेल्या नागाला तिने जागविले होते. स्वाती वाहिनी शरमेने तेथून निघून गेली. तिच्या रूम मध्ये जाऊन पडली. दार हलकच लावले होते. काही वेळ मी टीव्ही पाहून वहिनीच्या रूम मध्ये मुदाम डोकवायला गेलो. ती पालथी झोपली होती. पूर्णविराम. तिचा कमनीय बांधा स्पष्ट दिसत होता. गांडीच्या उभार मोठ्या घागरी सारखा दिसत होता. साडी थोडी वर आली, पाय उघडे पडले होते, पायावरचे विरळ केस वेळ लावत होते. मी हिम्मत करून तिच्या रूम मध्ये गेलो. इतक्या जवळून मी पहिल्यांदाच तिचा देह न्याहाळत होतो. मला ना राहून मी तिच्या उघड्या पायावरून हात फिरवू लागलो. तरी सुद्धा तिची काहीच हालचाल झाली नाही. हळूहळू तिची साडी मी अजून वर केली. राहिलेल्या कथेचा भाग लगेचच